स्वागत आहे आपले भाजीपाटा रेसिपी वनिता या चॅनलवरती। आज आपण पाहणार आहे तिप्पट फुलणारे पापड आणि तेही एकाच साहित्यामध्ये दोन प्रकारचे पापड पाहणार आहे आपण। तर त्यासाठी व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वप्रथम ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल। तर इथे 2 किलो तांदूळ घेतले आहे। तांदूळ स्वच्छ धुवून 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवले। रोज पाणी बदलायचं भिजत असताना। तिसऱ्या दिवशी तांदूळ पाण्यातून उपसून घ्यायचे, परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि सावलीमध्ये सुकायला टाकून द्यायचे आहे। उन्हामध्ये सुकवायचे नाही, हे तांदूळ सावलीतच सुकवायचे। सुकल्यानंतर त्याचं आपण गिरणीला पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने सावलीतच सुकवले तांदूळ। उन्हात सुकवले तर खरोखर अगदी पापडाचे तुकडे होतात, त्यामुळे सावलीमध्येच हे तांदूळ सुकवायचे आहे। तर इथे तांदळाचं पीठ पण तयार करून झालेलं आहे। आणि आज खास पापड म्हणजे आपण पालकाचे पापड पाहणार आहे। तर त्यासाठी पालक घेतला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून द्यायचं। ही एक साधारण अर्धी पेंडी आहे पालकाची आणि 1 किलोचेच पापड करणार आहे। 2 किलो जरी तांदूळाचं पीठ केलं आहे, 1 किलोचे पालक पापड आणि 1 किलोचे टोमॅटोचे पापड करणार आहे। तर 1 किलोच्या पापडासाठी अर्धा पेंडी वापरली आहे मी पालकाची। तर त्यासाठी आता मिक्सरला बारीक करून घेतली, बघू शकता तुम्ही, आणि ती गाळून घ्यायची। ती पेस्ट तयार केल्यानंतर एका चाळणीने गाळून घ्यायची आहे। आता लगेच एकीकडे आपल्याला खिशीला पाणी ठेवायचं आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पिठी मोजून घ्यायला लागणार आहे तांदळाची। तर पातेल्याला थोडंसं कमी इतकी आपली पिठी आहे आणि पिठी पण चाळून घ्यायची आहे। नाही चाळलं तरी पण चालतं, पण चाळूनच घ्यायचं शक्यतो, कारण की एखाद्या वेळेस काय होतं, गिरणीमध्ये गव्हाचा दाणा किंवा तांदळाचा दाणा पण सगट येण्याची शक्यता असते। तर बघू शकता आपल्याच्यामध्ये काहीच नाही निघालं, पण तरी पण आपण चाळून घेतलं आहे पीठ। तर आता एका पातेल्याला थोडंसं आपलं कमी इतकं पिठी आहे, तर त्याच अंदाजाने जेवढी पिठी आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं। 1 पातेलं जर पिठी असेल तर 2 पातेले पाणी घालायचं आहे। व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप न करता पहा आणि लक्ष देऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता जी पालकाची पेस्ट तयार केली होती त्यामध्येच पाणी ॲड करून त्यातलं 1 पातेलं घेतलं आणि 1 पातेलं हे साधं पाणी घेतलं, म्हणजे 2 पातेले आपले पाणी हे ठेवलं आहे आपण आधणासाठी, खिशी घेण्यासाठी। खिशीच्या पापडाचं एवढंच एक आहे की पाण्याचं परफेक्ट प्रमाण झालं पाहिजे। तर पाण्याला उकळी आल्यानंतर 1 चमचा साधारण जिरे टाकले आहे, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि तीळ जर टाकायचं असेल तर तीळ पण 1 ते 2 चमचे तीळ टाकायचं। जिरे, ओवा पण घालू शकतो, कोणी कोणी ओवा पण घालतं। आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खाता सोडा ॲड करायचा आहे। त्यामध्ये अर्धा चमचा इतका खाता सोडा टाकला आहे। जर खाता सोडा नसेल तर तुम्ही पापड खार पण टाकू शकता। पापड खाराने पण दुप्पट अशी चव येते या पापडांची। आणि त्यानंतर थोडं थोडं पीठ घालत अशा पद्धतीने खिशी घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। एकखटी पीठ टाकायचं नाही, थोडं थोडं करून पीठ टाकायचं। एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने खिशी घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण कुरडयाचं चीक हाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही खिशी पीठ हाटून घ्यायचं आहे चांगलं। चटके पण खूप बसत होते, गरमच खूप आहे, त्यामुळे थोडं दमानीच करायचं। आणि आता झाकण ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी, कमी गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर बघू शकता आपले पीठ तयार झालेले आहे। थोडासा कॅमेरा या साईडला ठेवल्यामुळे तर आता पिठातून फतफत असा आवाज येतो तेव्हा समजायचं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आणि हाताला चिटकलं नाही तरी समजायचं की खिशी तयार झाली आहे आता। तर इथे आपलं खिशी घेऊन झालेली आहे। तर गॅस बंद केलेला आहे आणि आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे, कॅरी बॅग, कडकमध्ये पिशवी घ्यायची। पिशवीला तेल लावून घ्यायचं आतून आणि आता जी आपण खिशी तयार केली आहे ती सर्व खिशी पिशवीमध्ये घालून घ्यायचं। ते पीठ पिशवीमध्ये गरम गरम असताना घालत असताना एक काळजी घ्यायची आहे, हाताने अजिबात घालायचं नाही, चमच्यानेच पिशवीमध्ये पीठ टाकायचं। खूपच गरम असतं त्यामुळे भाजण्याची खूप शक्यता असते। तर अशा पद्धतीने पिशवीमध्ये पीठ घातल्यानंतर
चांगलं चेचून घ्यायचं आहे. जर हाताला खूपच गरम लागत असेल तर तुम्ही लाटण्याने चेचलं तरी पण चालेल. आणि इथे 2 कॅरी बॅगचे असे तुकडे करून घेतले आहे. मशीनच्या साईजचे 2 तुकडे केले आणि प्लॅस्टिकच्या कागदावर टाकणार आहे, तर प्लॅस्टिकचा कागद पण आथरून घेतला आहे. आता हे पापड काय शक्यतो उन्हातच केले पाहिजे असं काही नाही याचं, सावलीतच केले तरी पण आणि सावलीतच वाळतात हे, त्यामुळं आपण घरातच पापड केले हे. त्यानंतर बघू शकता तुम्ही असं पापडचं मशीन आहे हे. ज्यांच्याकडे पापडचं मशीन नसेल त्यांनी 2 डिश घ्यायच्या आणि एकावर एक असं जसं आपण ज्या पद्धतीने मशीनवर कागद ठेवतो त्याच पद्धतीने कागद ठेवायचे आणि वरून प्लेट ही प्रेस करायची आहे. पण शक्यतो होता होईल हे मशीन घेण्याचा प्रयत्न करायचा. फक्त 300 ते 350 रुपयेपर्यंत प्राईस आहे याची. त्यामुळं मशीनने अगदी आपले झटपट पापड तयार होतात आणि वेळ पण खूप कमी लागतो. तर आपण इथे सर्व पापड तयार करून घेऊ आता. तर बघू शकता आपले पापड तयार झालेले आहे. तर आपण आज केलेले आहे पालक पापड. तर तुम्ही बघितलंच असेल. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता पापड खूप असे छान वाळले आहे आपले. 2 ते 3 दिवस चांगले कडक उन्हामध्ये वाळून द्यायचे आणि रंगही खूप छान आलेला आहे पापडाला. तर आता तळून पण पाहणार आहे पापड. तर गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवायचं. तेल चांगलं कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे. अगदी टेस्ट तर खूपच छान लागते या पापडांची. तर कुठलाही फूड कलरचा वापर न करता डायरेक्ट आपण पालकाचे आणि टोमॅटोचे पापड केलेले आहे. टोमॅटोच्या पापडचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तो तुम्ही चांगला सपोर्ट दिला आहे त्या व्हिडिओला आणि आता या व्हिडिओला पण चांगला सपोर्ट करा. तर पालकाचे पापड तळायला घेतले. तेल तापल्यानंतर बघू शकता तुम्ही तिप्पट असा पापड फुलतो हा. जेवढा तुम्ही पातळ पापड केला तेवढा अगदी खुसखुशीत आणि तिप्पट फुलतो हा पापड. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणींच्या पण उपयोगात पडेल ही रेसिपी. कारण आता सध्या तर तेच चाललं आहे, पापड करण्याचे, कुरड्या करण्याचे दिवस. तर अगदी खुसखुशीत असा आपला पापड तयार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे धन्यवाद.